हात जोडून हनुमंत बाप्पाला विनंती करीत आहे. मी असणारे स्वर्गाचे असणारे भूषण असणारे विद्युत मालिनी अप्सरा आहे. सूर्यप्रभेस माविमान करणी विचार तागगन भास्करे हनुमंत बाप्पाला आपली हकीकत सांगत आहे. सूर्याच्या समान असणारा मी विमानात बसलेले आहे आणि सूर्यापुढे त्या ठिकाणी विमान चमचम करीत आकाशामध्ये फिरत आहे. हा राग असणारा सूर्याला आलेला आहे आणि त्याने काय केलं, माझं विमान असणार ऋषीच्या आश्रमात पाळलेलं आहे. त्याने शोभले मुनीश्वर क्रोध चढले दुर्धर न विचारिसी पात्र पात्र कामाचार विचारसी. आणि विद्युत मालिनी अप्सरेला त्या ठिकाणी ऋषी बोलत आहे, तू पात्र पात्र विचार केलेला नाही. हा आश्रम असणारा ऋषीचा आहे आणि तू कामाच्या त्या ठिकाणी विचाराने इथं आलेली आहे. महाग्रह जैसा कोणी येवनी जमे दाटूनी तैसी आली सीधावणी आश्रम लक्षणी पापिणी. आणि एखाद्या महाग्रहाप्रमाणे त्या ठिकाणी एखादा महाग्रह पुढे जातो, त्याच्या पाठोपाठ त्या ठिकाणी लहान ग्रह येतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने तू एक ग्राही आहे आणि आमच्या आश्रमाकडे आलेले आहे. ग्राहाय सिधावसी ते तू महाग्राही होसी ऐसे शापिले वेगेसी ते निग्रहत्वासी पावले. आणि ग्रहासारखे तू असणारे महाग्राही असणारे आमच्याकडे आलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तू ग्राही आहे. तू ग्राही होशील म्हणजे मगर होशील आणि तलावामध्ये पडशील. त्या ठिकाणी असा शाप असणारा ऋषीने दिलेला आहे. त्यासी होऊन चरणगत म्या पार्थिले महता रवीसी म्या केले उद्धत दंडत दत्त माझा झाला. आणि मी सूर्याला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे, मी त्या ठिकाणी हे सूर्य असणारा तुला असणारा उद्धटपणा, परंतु तू असणारा मला त्या ठिकाणी उश्शाप द्या. साधू से जो करी छळना अथवा करी उद्धटपणा किंवा करी जो हेळना तत्काळ पतन तो पावे. आणि ग्रंथकर्ते बोलत आहेत त्या ठिकाणी साधूचा संताचा जो कोणी छळ करतो त्या ठिकाणी त्याला नरकाला जावं. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपेक्षिती साधू संता त्यासी खस्तारो कडी. आणि विद्युत मालिनी अप्सरा म्हणते ही पुराणाची कथा नाही, ही माझ्या त्या ठिकाणी आयुष्यात घडलेली कथा आहे. ऐसे विनविता रुची जन ती होनी प्रसन्न मज दिधले वरदान तुझे उद्धरण हनुमंते. आणि मी असणारी त्या ठिकाणी ऋषींना सूर्याला विनंती केलेली आहे आणि त्या ठिकाणी मला उश्शाप मागून घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी काय बोलत आहे, पुराहोनी जळवाचे दरीसी कपीच्या पायासी स्पर्श होता सज्जनासी तेने उद्धरसी सत्संगे. आणि त्या ऋषींनी असणारा मला उश्शाप दिलेला आहे. त्या ठिकाणी तू सराव त्या तलावामध्ये त्या ठिकाणी ग्राही होऊन त्या ठिकाणी पडशील आणि साधूच म्हणजे हनुमंताचा पायाला तू जर स्पर्श केला तर तुझा उद्धार होईल. सत्संग स्थावर